सुद्धा एक स्पिंक्टर मसल बसवलेली आहे. याला आपण पायलॉरिक स्पिंक्टर असं म्हणतो. तर ही अशी मस्क्युलर बॅग आहे. इथं चर्निंग ऑफ फूड आणि पार्शियल डायजेशन होतं. मेन ॲक्टिव्हिटी इथं काय, चर्निंग ऑफ फूड. कारण बघा निसर्गानं किती बनवताना बारकाईनं विचार केलाय, किती बारकाईनं विचार केलाय बघा. जे ग्रेझिंग चारा खाणारे ॲनिमल्स आहेत, काऊ, बफेलो, समजा काऊचा विचार करा, यांच्या स्टमकमध्ये 4 कंपार्टमेंट असतात, 4 कंपार्टमेंट्स असतात. सुरुवातीला रुमेन आहे. आता ते कंपार्टमेंट त्याची गरज नाही आपल्याला. मग ते काय करतात, चारा खातात, पण ठेवून नेऊन ठेवतात. चारा टाकतात, चारा खातात, भरकन भर चारा खाणार, नेऊन स्टोअर करणार, खाणार स्टोअर. आणि कुठंतरी निवांत बसल्यानंतर मग ते थोडा चारा बाहेर काढणार आणि त्याचं ग्राइंडिंग करून पुन्हा पुढं ढकलणार. त्याला आपण रवंत करणे म्हणतो. आपल्याला रवंत करायची सवय नाही, रवंत करण्याची आवश्यकता नाही. आणि त्या स्टमकमध्ये काही बॅक्टेरिया आहेत, सेल्युलेज एन्झाईम सिक्रीट करणाऱ्या बॅक्टेरिया आहेत. त्यामुळं सेल्लोज डायजेशन त्या ठिकाणी होत असतं स्टमकमध्ये. 4 कंपार्टमेंट त्याच्यामध्ये आहेत. रवंत करणे हा प्रकार त्यांच्यामध्ये आहे. पण निसर्गाला वाटलं की माणसाला गरज नाही रवंत करायची, आपण त्याला बनवताना स्टमक स्पेशल त्याचं बनवू, असं आपण स्टमक बनवलेलं आहे. आता काही स्टमकचा भाग आपण काढून टाकू शकतो किंवा काही भाग आपण कमी करू शकतो. वेगवेगळे, आता हे वजन वाढतं ना लोकांचं, त्याच्यामुळं जे ऑपरेशन केले जातात किंवा काय सर्जरी असतील, काय प्रोसेस असतील, त्याच्यामध्ये बरेच त्यातला एक स्टमकचं ऑपरेशनचा एक पार्ट आहे. कुठलंही ऑपरेशन करून एखादा पार्ट काढून टाकायचं म्हटलं की टोमी, जसं व्हॅसेक्टोमी, ट्युबेक्टोमी, तसं याचंही ऑपरेशन करून काही भाग काढता येतो. बरं, या स्टमकमध्ये अल्सर्स डेव्हलप होतात कारण हायड्रोक्लोरिक ॲसिड इथं स्ट्रॉंग आहे. 1.8 पर्यंत pH आहे जास्तीत जास्त, म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड आहे. आणि ते स्ट्रॉंग ॲसिडला फूड जर दिलं नाही आपण तर ते काय करणार आहे, त्या स्टमकला जखमा करणार आहे. एरवी त्याच्यावरती कोटिंग असतं, म्युकसचं कोटिंग आहे, परंतु ते स्टमक जखमा करणार. आणि स्टमकला झालेल्या जखमा ज्या असतात त्याला आपण काय म्हणतो, अल्सर्स. यामध्ये इन्फेक्शन काही बॅक्टेरिया करतात, जसा हायड्रोबोलस पायलॉरी. काही डेंजरस बॅक्टेरिया आहेत, त्या काही पर्टिक्युलर एन्झाईम सिक्रेट करून इथं मोठा प्रॉब्लेम करू शकतात. त्यामुळं आपला जर चेकअप केला जातो, त्या चेकअपमध्ये हे बॅक्टेरिया आहेत की नाही हेही चेक केलं जातं. आता या स्टमकची हिस्टॉलॉजी आपण विचारात घेऊ. तसं तर एलिमेंटरी कॅनॉलची जी हिस्टॉलॉजी आहे, एलिमेंटरी कॅनॉलची जी हिस्टॉलॉजी आहे त्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर सर्वांचं तसंच आहे. बेसिकली प्रत्येकामध्ये काही ठराविक भाग येतातच. जसं हा आउटर मोस्ट जो पार्ट आहे स्क्वॅमस इपिथेलियमनं बनलेला आहे, याला आपण म्हणतो सिरोसा, आउटर मोस्ट सिरोसा. सिरोसा नंतर दुसरा पार्ट आहे मस्क्युलॅरिस. याच्यामध्ये सुरुवातीला
आता लॉन्जिट्युडनल मसल्स आहेत. लॉन्जिट्युडनल मसल्स पण त्या कट झाल्यामुळं आपल्याला समजा अशा कट सेक्शन त्याचा पाहिला तर ह्या लॉन्जिट्युडनल मसल्स आपल्याला इथं दिसतील. त्याच्यानंतर इथं आहेत सर्क्युलर मसल्स. इथं मस्क्युलॅरिसला आपण डावीकडे घेऊ. इथं सर्क्युलर मसलचा लेअर आहे. हे एलिमेंटरी कॅनॉलचा GI ट्रॅक त्याच्यामध्ये सगळीकडे आहे. परंतु स्टमकमध्ये हे दोन मसलचे लेयर्स म्हणजे लॉन्जिट्युडनल आणि सर्क्युलर मसलचे लेयर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये हे दोनच आहेत. पुढं GI ट्रॅकमध्ये सगळीकडे दोनच आहेत. परंतु फक्त स्टमकमध्ये आणखी एक ॲडिशनल लेयर असतो. आणखी एक ॲडिशनल लेयर असतो त्याला आपण ऑब्लिक मसल्स म्हणतो. ऑब्लिक मसल्स आहेत. म्हणजे मस्क्युलॅरिस हा जो पार्ट आहे याचा, मस्क्युलॅरिस हा जो पार्ट आहे तो अशा प्रकारचा आहे. काय काय आहे इथं? लॉन्जिट्युडनल मसलचा लेअर, त्यानंतर सर्क्युलर मसल आणि त्याच्या आत ऑब्लिक मसल. याला आपण म्हणूया मस्क्युलॅरिस. याला आपण मस्क्युलॅरिस म्हणू. त्याच्यानंतर इथं आहे, त्याच्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यू ब्लड व्हेसल्स असलेला हा जो पार्ट आहे, या पार्टला आपण म्हणतो सबम्युकोसा. सबम्युकोसा की ज्याच्यामध्ये ब्लड व्हेसल्स आहेत, नर्व्ज आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू आहे, सबम्युकोसा. आणि त्याच्यानंतर म्युकोसा. हा इनरमोस्ट जो आहे त्याला आपण म्युकोसा म्हणतो. हा इनरमोस्ट आहे त्याला आपण म्युकोसा म्हणूया. आता इनरमोस्ट जो आहे याला आपण म्युकोसा म्हणतो. मग या म्युकोसामध्ये किती पार्ट येतात? म्युकोसा कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. इथं सुद्धा म्युकोसामध्ये मस्क्युलॅरिस हा पार्ट येतो. इथं सुद्धा मस्क्युलॅरिस हा पार्ट आहेत. मसल्स इथंही आहेत. त्याच्यानंतर मध्ये त्याच्या आहे लॅमिना प्रॉप्रिया. लॅमिना प्रॉप्रिया हा मिडल पार्ट आहे त्यामध्ये. आणि मग सर्वात आतला जो आहे तो आहे हा इपिथेलियल लेयर. इपिथेलियल लेयर आहे हा, ज्याच्यामध्ये याचे फोल्ड दिसतात. आता स्टमकमध्ये जर एम्प्टी स्टमक असेल, जर एम्प्टी स्टमक असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला गॅस्ट्रिक रुगे दिसतात. भरपूर गॅस्ट्रिक रुगे असे फोल्ड दिसतात. परंतु आपण जेवण केलं की हे रुगे डिसॅपियर होतात. उपाशी पोटी रुगे दिसणार, जेवण केलं की रुगे डिसॅपियर होणार. आता हा इपिथेलियल पार्ट स्टमकचा, हा
इपिथेलियल पार्ट जर आपण सेपरेट केला, बरं इथं सेपरेट केला तर त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ग्लँड्स आहेत, गॅस्ट्रिक पिट्स आहेत. हे गॅस्ट्रिक पिट्स म्हणू आपण याला. पिट्स आहेत. हे इपिथेलियम आहे. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या गॅस्ट्रिक ग्लँड्स आहेत. वेगवेगळ्या गॅस्ट्रिक ग्लँड्स यामध्ये असणार आहेत. यामध्ये वेगवेगळ्या गॅस्ट्रिक ग्लँड्स आहेत. म्हणजे बाकीच्यामध्ये सगळ्यांमध्ये फरक काय, तर हा ऑब्लिक मसलचा लेअर फक्त स्टमकमध्ये आहे. बाकीच्यामध्ये स्मॉल इंटेस्टाईनमध्ये म्हटलं तर हा नसतो. एवढा एक फरक यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थँक यू व्हेरी मच.